नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे जोगेश्वरीमध्ये. जोगेश्वरी म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी उभे आहे ते आहे आम्ही जोगेश्वरीकर गोविंदा पथक. अर्थातच यंगेस्ट, तरुण रक्त आणि त्याचबरोबर म्हणतात ना, आम्ही जोगेश्वरी पण काही आम्ही कमी नाही. तर मित्रांनो, मी आहे ह्या मंदिरामध्ये आणि म्हणजे क्षेत्रपाल अर्थातच 25च्या दहीहंडीची आदली रात्र अक्षरशः 9 थर जागेवर बसून लावणारं हे मंडळ आज म्हणताना खूप चर्चेत आहे. विशेषतः जोगेश्वरीमध्ये खूप चर्चेत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला प्रत्येक बालगोपाळांशी बोलायचं आहे, त्यांच्याबरोबर तो संवाद साधायचा आहे आणि काय आहे या या दहीहंडी मागचं गणित ते पण समजून घ्यायचं आहे. तर चला जाऊया. सो फायनली मित्रांनो, आपण बघतोय खूप छोटीशी जागा आहे आणि ही छोटीशी जागा भरपूर काही सांगते. या छोट्याशा जागेमध्ये एका तासात 8 थर लावणं, परत 9ची ट्राय बसून, ते पण म्हणजे खूप विशेष आहे या मंडळाच्या मुलांसाठी पण. आणि आपण आता बोलूया इकडच्या प्रत्येक बालगोपाळांशी. सिद्धेश दादा नमस्कार. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? आजचा दिवस बोलायला खूप छान आहे, पण आमच्या पदाधिकारीत मधला एक मुलगा ज्याची आई सध्या ऑफ झाली, म्हणजे त्यांना आम्ही श्रद्धांजली देण्यासाठी आज आमचं पूर्ण जे फंक्शन आहे ते आम्ही कॅन्सल करणार होतो, पण पोरांची होता आणि त्यांनी स्वतः सांगितलं की नाही, कार्यक्रम होऊन जाऊ दे, पण आम्ही एकदम छोट्या प्रमाणात आज तो कार्यक्रम राबवणार आहे. म्हणजे तसं बघायला गेलं एकदम साध्या पद्धतीने, साध्या पद्धतीने. आपली नाही तर normal आमचा formality करायची ते. दरवर्षी खूप मोठा जल्लोष असतो, पण यावर्षी नसणार, कारण आमच्या मनातून एक भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येकाच्या आम्ही त्या सुखदुःखाला माऊलीसाठी अर्पण करणार आहोत. यस यस, नक्की नक्की दादा. मित्रांनो, आपण हा जो बॅनर बघतोय खूप छान वाटतोय. त्याच्यामध्ये प्रत्येक आपले पदाधिकारी, प्रत्येक आपली मुलं आणि मंडळ हे पण दिसतंय. खूप छान वाटतंय. काय एवढं लेट लवकर ये, तिकडे नाराज आहे माझे टी शर्ट बघतोय आता नारळ दिला जातो आणि नारळ दिल्याबरोबर या भागामध्ये असलाच एक गोविंद आहे. कळलं नाही झालं, त्यामुळे हा साधेपणाने हा कार्यक्रम चालू आहे. पण उत्सव तर होणारच, पण म्हणतात ना, पण आपली मर्यादा राखणं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक ठीक है, मैं देखता हूँ क्या होता है मेरे से हे जागेवाल्या देवा महाराजा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोरं तुझ्या मैदानात प्रॅक्टिस सुरू करण्यात आहेत. त्या सर्व पोरांना सुखरूप घरी आणि सुखरूप थर लावण्याचे प्रयत्न यशस्वी कर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं मनातलं स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्याची मैदानातच त्यांना ताकद दे. बोला गणपती बाप्पा, बोल बजरंग, जागे वाले की जोगेश्वरी माते की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा
सर्वप्रथम हनुमंतरायाला वंदन करून आज आम्ही जोगेश्वरीकर स्पोर्ट्स क्लब गोविंद पथक आम्ही जो सराव प्रारंभ सुरू करत आहोत त्याबद्दल सर्वच खेळाडूंना आणि सर्व हितचिंतक मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही खूप मी मंडळाचे अध्यक्ष सभासद खेळाडू या नात्याने मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांना. दरवर्षी आपण ज्या जल्लोषात सुरुवात करत होतो यावेळेस आपण साध्या पद्धतीने आपण हा आपला सराव प्रारंभाचा कार्यक्रम आपण साध्या पद्धतीने घेतला, कारण आमचा प्रत्येक खेळाडू हा आमच्या कुटुंबाप्रमाणे माझ्या भावाप्रमाणे म्हणजे आमच्या सर्व घरातल्या प्रमाणे आम्ही गोविंद पथक नाही तर आम्ही एक कुटुंब म्हणून वावरतो. आणि काही दिवसांपूर्वी 8 दिवसांपूर्वी आमच्या मंडळाचे आपले पदाधिकारी सक्रिय सभासद आमच्या श्री साई हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळे आम्ही सर्व आमचा गोविंद पथक सर्व कुटुंब आम्ही जोगेश्वरीकरचं त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यामुळे आम्ही सर्व कमिटीने आणि सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला उद्याच त्यांचा अजून 10 दिवस नाही, उद्याच त्यांचा 10वा आहे 10वा-12वा आहे. त्यामुळे एकदम शांतपणे आणि साध्या सरळ पद्धतीने आपण आपल्या सराव प्रारंभाची सुरुवात करायची आहे. आणि याच्यानंतर होणारे कार्यक्रम रक्षाबंधनला असेल किंवा अजून जे काही कार्यक्रम असतील ते आपले उत्साहात असेच साजरे होतील. त्याच्यामुळे आजही आपण जरी साध्या पद्धतीत सराव प्रारंभाची सुरुवात करत असलो तरी प्रत्येक आम्ही जोगेश्वरीकर स्पोर्ट्स क्लबच्या गोविंद पथकाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये तीच जोश आहे, तोच जोश आहे, तीच ताकद आहे, तीच उत्स्फूर्तता आहे आणि तोच आमच्यामध्ये जोश आहे, तोच आमच्यामध्ये स्पिरिट आहे. आपल्याला सर्वांना आपलं स्वप्न काय आहे, आपलं टार्गेट काय आहे हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे. आणि याच्यासाठी आमचे प्रशिक्षक गीतेश भोसले असतील आणि कॅप्टन सिद्धेश जुरी यांच्यावर आमच्या गोविंद पथकाचा आणि प्रत्येक खेळाडूचा आमच्या पेक्षा जास्त असा विश्वास आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये सार्थ ठरतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण बराच वेळ झाला आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना या नवीन वर्षासाठी सुरुवात करत असताना मी खूप शुभेच्छा देतो. आणि 1-2 मिनिटं आपण ज्या आमच्यामध्ये नेहमी असणारे कल्पेश बेर्डे यांच्या मातोश्रीसाठी आणि त्या खरंच आमच्या गोविंदा पथकासाठी नेहमी सहकार्य करायच्या, त्या येऊन इथे उभ्या राहायच्या. आम्ही जेव्हा सकाळी निघायचो तेव्हा आमच्या स्वागतासाठी असेल येताना ते आमची काळजी घ्यायच्या. आम्हाला पण त्या आई सामान होत्या. त्यांच्यासाठी आम्ही 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या मातेच्या स्मृतीस स्मरण करून आम्ही आता पुढे या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो. त्यामुळे 2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहू. भावाचा पण घेतला. जागेवाले की जय, जोगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय, जो बोले सोनिया. आपल्याबरोबर आम्ही जोगेश्वरीकर गोविंदा पथकचे गोविंदा आहेत, प्रशिक्षक आहेत, कॅप्टन आहेत आणि आशुतोष दादा आहेत अध्यक्ष. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या वर्षाच्या सरावाला शुभारंभ झालेला आहे. आशुतोष सर, या वर्षाचा तुमचं काय ध्येय आहे? दहंडी प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे, काय असं लक्ष ठेवलं या वर्षासाठी? सर्वप्रथम आम्ही स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तुम्ही आवर्जून आमच्या सराव प्रारंभासाठी इथे उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तुम्ही या अगोदरही आम्हाला जे सहकार्य केलं आणि आत्ताही सहकार्य करता याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मी आभार व्यक्त करतो. आणि या अगोदरही आता मी बोलताना सुद्धा जेव्हा आमचा सराव प्रारंभाचा आम्ही नारा वाढवला त्यावेळेसही आम्ही सांगितलं आमचं लक्ष जे आहे ते आम्ही गेल्या वर्षी साध्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आमचं सध्या म्हणजे झालेलंच, पण काही कारणामुळे आमची ती संधी हुकली. ती संधी यावेळेस आम्ही त्या संधीचं पुन्हा एकदा मेहनत करून सोनं करून दाखवू. आणि राहिला प्रश्न आमच्या जागेचा किंवा आमच्या मुलांच्या जिद्दीचा किंवा जे आपल्या मुलांचं जे वय आहे आणि बाकीचं सर्व ते तुम्ही बघताय आणि सर्व जनताच बघते. आणि जोगेश्वरीमध्ये तुम्ही आलात म्हणजे दहीहंडीचं वातावरण नव्याने सांगायची काही गरज नाही.
आणि आम्ही आजही ठामपणे सांगतो की आमची जोगेश्वरी ही दहीहंडीची पंढरी आहे. याच्या अगोदरही होती, आहे आणि याच्या पुढेही राहणार. जोगेश्वरीमध्ये वातावरणच तेवढं उत्साहपूर्ण असतं आणि प्रत्येक इकडे खेळाडूंमध्ये जी स्पोर्ट्समनशिप आहे आणि त्यांच्यामध्ये जी खेळाडू वृत्ती आहे ती फक्त जोगेश्वरीतच तयार होते. आणि स्पेशली आमच्या मंडळाच्या वतीने मंडळाच्या बद्दल सांगायचं झालं तर या लहानशा जागेत आमचा खूप मोठा संघर्ष आहे. आता तो संघर्ष काय आहे, कसा आहे, आणि इथे म्हणजे मी एक अध्यक्ष असल्यामुळे मी सगळे मॅनेजमेंट बघतो, मुलांना काय पाहिजे नको आहे ते मी एक खूप आत्मीयतेने मी बाकीची काळजी घेतो. पण ग्राउंडवरती जी मेहनत घ्यायची असते इथलं प्रत्येक खेळाडूची तर आहेत, पण मी सांगू शकतो की माझ्यापेक्षा चांगले, कारण की हे जे काही पिरामिड घडवण्याचं काम आहे ते हे दोघं जण घडवत असतात. सिद्धेश आणि गीतेश हे दोघं जण खूप म्हणजे मन सगळं अर्पण करतात ते त्या थरांसाठी आणि खूप मेहनत घेतात. थरांच्या बाबतीत काय सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा उत्तम हेच सांगू शकतात आणि खरंच यांच्या मेहनतीलाही माझा सलाम आहे. कारण एवढा कमी याच्यामध्ये आम्ही तर सर्व करत असतो, आमची तर सगळी मेहनत पडद्यामागे चालू असते, जे काय पाहिजे नको, पण खऱ्या अर्थाने दहीहंडी म्हटल्यावरती हे थर घडवण्याचं काम हे आमच्या म्हणजे आमचे हे दोन हिरे आहेत ते करत असतात. त्याच्याबद्दल आता पुढे हे तुम्हाला सांगतो जे काय असेल. जसे आता दादा बोलले की जोगेश्वरी ही पंढरी आहे दहीहंडीची. इथूनच रेकॉर्ड होतात 8 थर 9 थर, आता 10 थराचा रेकॉर्ड जोगेश्वरीवरून झालेला आहे. तर खरंच सगळ्या इकडच्या दहीहंडी पथकांना एक प्रेशर असतो की खरंच आपण त्या क्वालिटी आपण दिली पाहिजे. तर हा जो क्वालिटीचा जो मुद्दा असतो तो कसा तुम्ही हँडल करता? सगळ्या दहीहंडी पथकाचं मुंबईच्या जोगेश्वरीकडेच लक्ष असतं, तर तुम्ही कसं काय हँडल करता? नाही, जोगेश्वरी म्हटली की दहीहंडीची पंढरी आणि दहीहंडीचा वेळ हे लहान लहान पोरांच्या रक्तातच असतं. आणि क्वालिटी म्हटली की ते स्वतः जोपासतात. की जो खेळाडू असतो, जो कबड्डी खेळतो किंवा काही खो खो जिम वगैरे करत असतो, दहीहंडीच्या आधी 3-4 महिने आधी सराव चालू होतो त्यांचा. स्वतःला ते फिट ठेवतात आणि ते क्वालिटी नंतर दिसून येते जेव्हा दहीहंडीचा दिवस असतो तेव्हा. हर एक दहीहंडी पथक आता प्रो गोविंदासाठी धडपड करतो, प्रयत्न करतो. तुमच्या दहीहंडी पथकाचा कितपत प्रयत्न चालू आहे प्रो गोविंदापर्यंत पोहोचण्याचा? प्रयत्न तर चालूच आहे, फक्त आम्ही वाट बघतोय की त्यांची तारीख रिलीव्ह होऊ द्या, मग आम्ही काय फॉर्म वगैरे आणि खेळाडूंची तयारी तर चालूच आहे. चालू. आता दहीहंडी पथक म्हटलं की आता भरपूर आता तुमच्याकडे दरवर्षी गोविंदा येत राहतात, नवीन नवीन जॉईंट होत राहतात. तर त्यांना कसं काय तुम्ही नवीन नवीन जे गोविंदा जॉईंट होतात त्यांना कशी काय तुम्ही ट्रेनिंग वगैरे देता सुरुवातीपासून? नाही आहे, नवीन आलेला गोविंदा कसा की कुठच्या प्लेसला खेळणार आहे तो किंवा खेळून आलेला आहे, त्याची जिद्द काय आहे, परिश्रम काय आहे आणि त्याची मेहनत किती देतोय, तो 100% देतोय का, किंवा एकापेक्षा एक वरचढ खेळाडू येत असतात, त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला आम्ही खेळवत असतो. कॅप्टन म्हणून तुम्ही कसं काय आपल्या पथकाला हँडल करता? नियोजन सरळ सोपं असतं, काही कठीण नसतं. नियोजनामध्ये आता जसा मुलगा येतो त्याची कॅपॅसिटी ओळखली जाते. आता मी स्वतः एक फिटनेस कोच आहे आणि जिममध्ये एका फिटनेस मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर आता इथे खेळणारी सर्व लोकल आणि हाय रेप्युटेशनची पोरं सर्व येतात. आज माझ्याकडे प्रश्न जो फक्त उद्भवतो तो पोरांचा नाही उद्भवत. माझ्याकडे पोरं जी येतात क्वालिटीवाले येतात, हिऱ्यांना घासलं जातं. फक्त माझ्याकडे जो प्रश्न येतो तो मैदानाचा. आज माझ्याकडे पोरं खेळताना पत्र्यांच्या खालून ट्रॅव्हलिंग करून जावं लागतं. आम्ही 4-5 पोरं लास्टच्या दिवसात पत्र्यावरती उभे करतो की कोणी जाऊन पत्र्यावरती पडू नये. आमची जी मंडळाची कार्यकारिणी असतात ते पत्र्यावरती जाऊन उभे राहतात. खूप परिश्रम केले, खूप मैदान शोधायचा आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला मैदान काही मिळालं नाही. पण खरंच मी माझ्या पोरांचा, मी कोचचा आणि माझ्याकडे जेवढी मुलं येतात प्रॅक्टिससाठी कोणीही किती, ती लोकांमध्ये खतरनाक जिद्द असते. ह्या जागेवरची गेल्या वर्षी आम्ही 9 बसवलेले. 4 एक्क्यांनी 8चा प्रयत्न आम्ही खूप केला. आम्हाला भीती वाटली या टायमाला नाही केला. मग आम्ही काय केलं, ताडदेवच्या राजाला त्या लोकांनी इन्व्हिटेशन केलं, बोललो तिकडे माहोल असतो, तिकडे 4 एक्क्यांनी 8 ट्राय करायचे. आम्ही केला प्रयत्न, नाही झाला. तसंच पोरांना घेऊन MIDCची स्पर्धा होती संध्याकाळी, उपाशी तापाशी पोरं तिकडे पोचली. तिकडे आम्ही प्रयत्न केला पण फ्लॉप गेलो. शेवटी देवाच्या मनात जे होतं की जागेवरतीच करायचं आहे आणि याच जागेवरती आम्ही 3 वेळा 4 एक्क्यांनी 8 उतरवले, जे आमच्या मनात नव्हतं. म्हणजे ऊर भरून आलेलं त्या दिवशी आम्हाला, की जी अशक्य वाटत होती गोष्ट काही वर्षांपूर्वी. आणि खूप जुनं मंडळ नाही आहे, मी स्वतः जुना आहे दहीहंडी पथकातला. मी खूप साऱ्या पथकांमध्ये खेळलेलो आहे. 2019 मध्ये सुरुवात झाली आणि ह्या पोरांची जी जिद्द आहे ती भयंकर आहे.
भयंकर म्हणजे अफलातून. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप म्हणजे अटोजटीचे प्रयत्न केले, खूप ठिकाणी गेलो, खूप वेळ उभं राहिलो. अविनाश दादा जाधवनी आम्हाला खूप सपोर्ट केला, मोहन चिराज साहेबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे इकडे येणारी जी पण पोरं असतात ती ऑटोमॅटिक हिरे म्हणतात आणि आम्ही घासण्याचा प्रयत्न त्यांना फुल करतो. तुम्हाला असं मी एक प्रश्न विचारेन की तुमच्यासाठी महत्वपूर्ण काय आहे? प्रो गोविंदा की आपला पारंपरिक गोविंदा? पारंपरिक गोविंदा. कशासाठी? पारंपरिक कसं अगदी आधीपासून खेळत आलोय. प्रो गोविंदा आता ऊर्जेस आलाय आणि त्याने कशी कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. नाही एक म्हणजे एक मंडळ खाली राहणार तर एक मंडळ ठीक आहे, जो त्याची जशी प्रॅक्टिस असणार, जसा सराव असणार तो टॉपला खेळणारच. पण जो पारंपरिक गोविंदा आहे, प्रो गोविंदाची एक शिडी आली आहे, ठीक आहे, काहीतरी नवीन नवीन गोविंदा उदयास येत आहेत, त्याच्यामुळे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे प्रो गोविंदा. पण पारंपरिक गोविंदा हा सोडून चालणार नाही आपल्याला. आता बोलण्याचं महत्त्व असं आहे की आपले मोठे लोक बोलतात की बाबा काळानुसार चालणार नाही तर भूतकाळात जमा होशील. हीच आहे व्यथा. जर काळानुसार आपण चाललो नाही तर आपण पण भूतकाळात कुठेतरी जमा होऊ. आणि आजकाल स्पर्धेचा जमाना आहे. स्पर्धा ही जोगेश्वरीमधून सुरुवात नव्हती झालेली. जोगेश्वरी हे उपनगरामध्ये थर लागायचे, 3, 4 पदकं, 4-5 थर लागायचे. सुरुवात झाली मुंबईमध्ये 4चे 5, 5चे 6, 6चे 6. त्यानंतर जोगेश्वरीने जो टर्नओव्हर घेतला 8चे 9 करायचा, तेव्हा ते लोकांनी बोलले की स्पर्धा चालू केली. स्पर्धा ही आम्ही चालू नव्हती केलेली. जोगेश्वरीकर आधीपासून सण साजरा करत होता. त्यानंतर कुठेतरी उरती आमच्यात आली स्फूर्जा आणि आम्ही तो प्रयत्न सक्सेस केला. जसं तुम्ही आता गोविंदाचं स्टॅमिना वगैरे म्हणजे त्यांचं जे काय तुम्ही बघत राहता, स्टॅमिनाच्या व्यतिरिक्त शार्पनेस बी लागते, म्हणजे एकदम चतुराई बी लागते. ती कशी तुम्ही IQ म्हणजे ते कसं डेव्हलप करता? आमचा IQ डेव्हलप करण्याचा म्हणजे आमचा गीतेश कोण, आम्ही 3-3 थर 4-4 थर लावतो आणि वरतून प्रत्येक पोराला खाली फेकून देतो. खाली पोरं असतात पकडायला, ते फेकतो म्हणजे ते लोक कॅच करतात आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे ती निघून जाते. आणि ऑटोमॅटिक हा जो मैदान आहे तो आता यावर्षी आम्ही लोकांनी सरळ केला. पहिला पूर्ण उतारावरती होता. ह्याच उतारावरती आम्ही पहिले 8 थर लावले. जे काही आहे ते इथेच या मैदानात असतं. ऑटोमॅटिक या पोरांची जी भीती असते ती निघून जाते. आता तुम्ही इथून 2 पत्रे पार केले ना, भयंकर हवा सुटते. इथून ट्रामाकर पूर्ण एरिया पूर्ण दिसतो, समुद्रापर्यंत दिसतात पोरांना. ती पोरांची जी मनातली भीती असते ना ती ऑटोमॅटिक गायब होते. फायनली मित्रांनो आपण बघतोय आता प्रत्येक मुलं तयार होतात आहे. जागा छोटीशी आहे पण जिद्द खूप मोठी आहे. बरं वाटतंय प्रत्येकाला बघून आणि प्रत्येक मुलं ह्या दिवसासाठी आठवणी वाट बघत असतात. बरं वाटतंय. आणि गीतेश पण आता तयार होतोय. सिद्धेश, गीते, आशुतोष दादा खूप मेहनत केली ह्या पोरांनी इथपर्यंत हे मंडळ हे संघ पुढे आणण्यासाठी. छान वाटतंय. मित्रांनो कोकण नगर गोविंदा पथकाचे सगळे आपले गोविंदा सगळे इथे आलेले आहेत. आपलं भागातलं मंडळ आपल्या सगळ्या गोविंदांना चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. खूप बरं वाटतंय. दादा विवेक दादा कुठे आहेत? जरा बाहेर आहेत कामासाठी. अच्छा अच्छा. बाकी कसे आहेत सगळे? आपली प्रॅक्टिस कधी आहे? मंगळवारी 30 तारीख. आम्हाला शुभेच्छा असतील यांचा सत्कार मी आमचे कॅप्टन सिद्धेश आणि मंगेश यांनी करावा असे त्यांना विनंती करा. आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण सलामी द्यायची. खरंच आम्हाला तुमचा अभिनंदन आहे. तुम्ही ज्या प्रकारे हा विश्वविक्रम केला त्याबद्दलही आम्ही जोगेश्वरीकर म्हणून. फायनली मित्रांनो बघतो कोकण नगर गोविंदा पथकाचे सगळे आपले गोविंदा मित्र आणि त्याचबरोबर आपले प्रमुख दादा सगळे. आणि आम्ही जोगेश्वरीकर स्पोर्ट्स क्लब यांचे खूप खूप आभार. आज तुम्ही आम्हाला इथे जो सन्मान दिला त्यासाठी आणि तुमच्या पथकासाठी हॅट्स ऑफ. कारण एवढ्या छोट्या जागेत तुम्ही प्रॅक्टिस करता खूप म्हणजे अंगावर काटा येण्यासारखी ती गोष्ट आहे. कारण एवढ्या जागेत प्रॅक्टिस करणं खूप वेगळं तुमच्यामध्ये हे आहे. आणि जो तुम्ही 8 थर लावता खूपच छान. आणि आमच्या पथकाकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दादा मागच्या वेळेला जो विश्वविक्रम झाला तो जोगेश्वरी मधल्या प्रत्येक पथकामध्ये पण हा किताब हासिल व्हावा. एक कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल ह्या मुलांसाठी, आपल्या सगळ्या जोगेश्वरीकरच्या गोविंदा पथकासाठी? किताब म्हणजे बघायला तर सर्वांची मेहनत आहे, सर्व मुलांची जी सगळ्यांनी
त्यामध्ये कमिटीपासून सगळी मॅनेजमेंट म्हणा किंवा लहान मुलापासून सगळ्या वरच्या थरापर्यंत सर्वांची मेहनत होती यामध्ये. 3 महिने आपण मेहनत केली, ती गोष्ट आमच्या आज कामाला आली. जी प्रॅक्टिस केली 3 महिने, त्यामुळे आम्हाला रिझल्ट मिळाला आणि आम्ही आमचं ध्येय साध्य केलं. बाकी आता पथक हे पण आहेत, यावर्षी 9ची ट्राय लावतील आम्ही जोगेश्वरीकर, अशी आम्ही त्यांना अपेक्षा करतो देवाच्या चरणी. आणि धन्यवाद. यावर्षी काय नवीन रेकॉर्ड करण्याचा काय प्रयत्न करणार? नवीन रेकॉर्ड असं काही नाहीये बघा, जे प्रयत्न करणार त्या गोष्टी साध्य करतो आम्ही. जेवढे प्रॅक्टिसमध्ये साथ देते आम्हाला त्याप्रमाणे आम्ही, आमचे कोच विवेक सर आहेत, बाकी सगळे जे सहकारी आहेत, जे आम्ही ठरवून करतो त्या गोष्टी, जेवढं मैदानात प्रॅक्टिस जमेल ते शेवट दिवशी आम्ही करतो. कारण गेल्या वर्षी खूपच सगळे सरप्राईज झाले की जेव्हा न्यूज आली की 10 थर लावले आणि विश्व वर्ल्ड रेकॉर्ड झाले त्याच्याबद्दल काय बोलतो? सरप्राईज म्हणजे काय, आता आमच्या सगळ्यांची मेहनत आणि देवाची कृपा, बाकी काय विषय असं. मेहनत घेतलेली, पूर्णपणे मेहनत घेतलेली. हो. फक्त एवढंच की प्लॅनिंग असं काही नव्हतं की हे करायचंय ते करायचंय. सगळ्या मुलांची इच्छा होती, देवाची इच्छा होती आणि सगळ्यांनी एकत्र आली, ती इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली, सगळ्यांची साथ भेटली. बस बाकी काय नाही. असं सकाळी 11:30 वाजता अख्ख्या महाराष्ट्राने तो क्षण बघितला, पण ते बघता बघता कोकण नगराच्या प्रत्येक घराघरामध्ये पण ती दिवाळी होती. दिवाळी पण ती दिवाळी फक्त तिकडेच नव्हती, त्या अख्ख्या त्या जोगेश्वरीमध्ये होती. हो काय नक्कीच. दिवाळीत आता काय, एक वर्ल्ड रेकॉर्ड जो आता तुम्ही बघाल की वर्ल्ड रेकॉर्ड आम्हाला मिळाला, तर ती एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे. एक जेव्हा गुगलवरती आपलं नाव येतं, दहीहंडीचे पहिले थर किंवा 10 थराचा रेकॉर्ड, ती एक मोठी प्राऊडची गोष्ट आहे आम्हाला. बाकी तर आहे देवाची. आणि हो, हे काय, वर्ल्ड रेकॉर्ड आमचा. जोगेश्वरीतल्या सगळ्या गोविंदा पथकांचा जो सपोर्ट आहे हा. तो सगळ्यांच्या पाठीशी आहे आमच्या, आणि आमचा पण त्यांच्या पाठीशी आहे. वर्ल्ड रेकॉर्ड हा ब्रेक करण्याचे सगळे रेकॉर्ड होतात. आमची अशी इच्छा आहे तुम्ही सुद्धा रेकॉर्ड करा, रेकॉर्ड ब्रेक करा. कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, गजानन गोविंदा पथक जोगेश्वरी मधलंच आहे. जोगेश्वरी पश्चिम मधलं मंडळ आहे. मित्रांनो, एक मंडळ दुसऱ्या मंडळाला सहकार्य करण्यासाठी एक म्हणतात ना, आपुलकीची भावना असते, प्रत्येकाचा सन्मान व्हावा म्हणून छान वाटतंय. मंडळासाठी सांगण्यासारखं एकच आहे की गेल्या वर्षी आम्ही इथे फर्स्ट टाइम आलो इथे, तर सिद्धेश दादाला फर्स्ट टाइम आम्ही भेटलो. या गोविंदा पथकाला सांगायचं एकच आहे की यांची जिद्दीला पहिली गोष्ट सलाम आहे. आणि सिद्धेश दादा पण आणि ही सगळी पोरं, म्हणजे दादाने एकच सांगितलं की अशक्य काहीच नाही आहे, तुम्ही फक्त मेहनत करा, रिझल्ट नक्की भेटणार. एवढ्या छोट्या जागेत ते थर लावतात, त्याच्याबद्दल काय बोलतो? त्याच्याबद्दल सांगायचं होतं की यांची जिद्दच, अजून काही नाही, मेहनत आहे सगळी. सिद्धेश दादा आहे, सगळे कॅप्टन्स आहेत आणि बाकी खेळाडू आहेत. एवढ्या जागेत एवढे 8च्या बेसवर किंवा हे 8 आणि 9 बसवणं खाऊ नाही आहे ते. यांची मेहनत आणि हॅट्स ऑफ यांना. ओके, धन्यवाद. हितेश दा, पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये पण थरथर नाही. ओके, आता हे थरथरनं एका महिन्याच्या नंतर थांबेल? हो, नक्की थांबेल. त्यांचा वर्कआउट, त्यांची मेहनत जेवढी असणार, अर्धा पाऊण तास त्यांचा वर्कआउट चालतो, मग ती थरांची कॅपॅसिटी होते, वर खाली होतात, त्या पायांची मुवमेंट होतात, तेव्हा ते कापणं बंद होतं. ओके, पण खूप म्हणजे बघायला गेलं ना, तर म्हणजे ना, इथे येणारा मुलगा जरी तो शरीराने जरी इथे असला ना, तरी मनाने आणायचं काम तुम्ही इथे करतात. त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे मेंटली पण इथे असला पाहिजे, फिजिकली पण असला पाहिजे. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं कसं असतं की आधी जेव्हा दिवस उजाडतो ना, रात्र जे झाली, आपण काहीतरी केलं रात्री, ते त्यांना मोटिवेशन द्यायचं ग्रुपवरती, किंवा एक ग्रुप असतो प्रत्येकाचा, पॅसिफिक मंडळाचा सगळ्यांचाच असतो, त्याच्यावर ग्रुपवर मेसेज द्यायचा की हा बाबा, आजची ही प्रॅक्टिस झाली, उद्या एक थर अजून अप करायचा आहे आपल्याला, तुम्हाला त्यात जोरात यायचं आहे आणि ती प्लेस खेळायची आहे. ओके, थँक्यू. मित्रांनो, शिवटेकडी गोविंदा पथक, जोगेश्वरीचा गोविंदा आणि त्याचे मार्गदर्शक नितीन दादा पांचाळ आणि सगळे शिव टेकडी गोविंदा पथकाचे सगळे गोविंदा या मंडळाचा एक सत्कार घेण्यासाठी आलेले आहेत. काय बोलायला
जोगेश्वरीच्या आपल्या ह्या गोविंदाबद्दल काय बोलाल? आम्ही जोगेश्वरीकर काय भले आम्ही म्हणजे ऍथलीटने तर आम्ही एकच टीमने भले वेगळे असतो ना तरी आम्ही बाजूवाले तर आहेतच आणि जोगेश्वरीला तो मोठा माणूस आहे आमचा, त्यामुळे टीमने डिवाइड आहे. बाकी आमचा जो नेशन जो बोलतात ना ऍथलीटिझम तो आमचा एकच आहे. ओके. हे समजा त्यामुळे सारखं काय ते बोलतो टीम वेगळे आहेत, गोविंदा आम्ही एकच आहे. जेव्हा दहीहंडीच्या दिवशी हा जेव्हा आम्ही जोगेश्वरीकर आणि शिवटेकडी एकत्र भेटतात तेव्हा काय एकदम युनिटी दिसते. तुम्ही कधी कधी योगायोगाने आलात तुम्हाला दिसून येईल की ही जोगेश्वरी आता एकत्र झालेली आहे. करून फक्त थर वेगळे वेगळे लावतात पण ठीक आहे. ते आमची शुभेच्छा त्या लोकांना पण आहे, त्या लोकांच्या त्यांच्या पण विशेष आमच्याकडे तेवढे पॉझिटिव्हली असतात त्यामुळे काही हेच नाही आम्हाला. धन्यवाद. थँक्स. आयुष छान चाललंस आणि काय बोलतोय? खूप मस्त वाटलं. प्रत्येकाने तुझं कौतुक केलंय, प्रत्येकाने कौतुक केलंय तुझं. काय नाही चालू आहे. बोलायला शब्द नाही मित्रांनो. मला विचारा, मी सांगा तुम्हीच सांगा. या मुलाचं वय ना अवघं 20-18 असेल, जास्त नाही. अवघा कॉलेज शिकतोय, पण मला वाटत नाही अजून कॉलेजच्या वयात कोणत्या पोरांनी असे 4 एक्के एवढ्या वरती जाऊन उचलले असतील. त्या फोटोमध्येही तुम्ही बघू शकता. ह्याचं वजन मॅक्सिमम तुम्ही बघू शकता त्याच्या अंगकाठीने 55 पण नाही, 50च्या आतच आहे. 50 किलोचा माणूस 4 एक्के जाऊन उचलणं खाऊची गोष्ट नाही. आता आपण बघितलं पहिलाच दिवस आहे. आता एका महिन्याने जो रिझल्ट येईल तो काहीतरी वेगळाच असेल. तो नक्कीच बघण्यासारखा असेल. आम्ही पोस्ट करू, तुम्ही असलं तर ठीक आहे. नक्की या तुम्ही. नक्की. मित्रांनो, आता मी जेव्हा शेवटी एक घर बघत होतो तो खूप म्हणजे म्हणतात ना 4 एक्क्यामध्ये तो वरती गेलेला. म्हणजे मला सांगा तुम्ही जेव्हा तुम्ही 8ची ट्राय मारली, 9चा बसून जो प्रयत्न केला, मग ती उंची कशी होती? उंची भयंकर होती. आता जी तुम्ही ट्राय बघितली असेल 4 एक्क्यांची पत्र्यांच्या वरती गेलेली. आज फॉर्मॅट मध्ये आम्ही ते 8 उतरवलेले आहेत. 4 एक्क्यांनी 8 उतरवलेले आहेत आणि एकदा नाही, दोनदा नाही, 3दा. लगबग खूप चालू होती. आम्ही खूप विचार केला की झाडाला हार्नेस वगैरे बांधायची काहीतरी करूया, पण काही पर्याय नव्हता, काही मैदान मिळत नव्हतं, काही नव्हतं. बाहेर जाऊन 2दा ट्राय केलं, नाही सक्सेस झालं. पण जागेवाल्याच्या मनात होतं की इथेच करायचं आणि हेच 4 एक्के घेऊन आम्ही इथेच 8 उतरवले 3 वेळा. बरोबर. 4 एक्क्यांनी. आणि मागच्या वेळेला मी असं आता ऐकून पण आहे आणि म्हणजे मला कळलं एका तासामध्ये तुम्ही 11 ट्राय केलेले आहेत. तुम्ही मगाशी मला विचारलं की काय करता तुम्ही, तुमचं फॉर्मेशन काय? तर नवीन पोरं जी आहेत खेळणारी, कोणी नवीन गोविंद आहेत, तर त्यांचा जो स्टॅमिना असतो त्याला कार्डिओ म्हणतात. जो स्टॅमिना वाढवायचा कसा, तर मी जेव्हा शिटी हातात घेतो, शिटी घेऊन फक्त उभा राहतो आणि मी फक्त शिटी वाजवण्याचं काम करतो. पाय जसा खाली टेकला तसा लगेच तुम्हाला वरती सुटायचं आहे. 1 तासाच्या आत 2024चा रेकॉर्ड 120 वेळा आम्ही 5 सर खेळलेलो आहे. 1 तासाच्या आत 120 वेळा 5 सर. 67 चढायचं, 67 उतरायचं, परत चढा, परत उतरा. ह्याच्याने काय होतं, तुम्ही आंधळा विश्वास ठेवता समोरच्यावर. माझ्या खालच्या पोरावरती आंधळा विश्वास पडला की पाय कसा ठेवायचा आहे, की तो विश्वास संपला. मग तुम्ही बाहेर जेव्हा जाऊन अडचणींमध्ये, भर पावसामध्ये जेव्हा तुम्ही थर लावता तेव्हा तुम्हाला तिकडे काहीच त्रास होत, तर तुम्ही जिंकलेले असता. त्यासाठी हा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे खूप म्हणजे माझ्यासाठी तरी हे खूप म्हणजे लोळतात पोरं, झोपून जातात इथे, दब काढतात. म्हणजे बघायला गेलं तर जो स्मार्टनेस पण आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही आता बघा इकडे एक पण असा मुलगा नाहीये की जो खूप मोठा, माझ्यापेक्षा मोठा तर कोणच नाही. ही 32 वर्षाचा आहे. ही सर्व छोटी छोटी पोरं आहेत. हे लोकांना घेऊन तो गोविंदा चालवतो. बाकी सर्व छोटी पोरं आहेत, खूप एकदम कॉलेजला जाणारी, आत्ता कुठे लगभग कामाला लागलेत, छोटं मोठं काम करतात. कोणी इथे मोठं असं एकदम हाय फंडा घरातला नाहीये, काही नाही, लोकल. पण ह्यांची जी जिद्द आहे ना, ह्यांच्या जे चिकाट आहेत ना, त्या मैदानात आल्यावर समजतं. आत्ता जो पाऊस पडतो लिटरली गेल्या वेळेला तो झेंडा आम्ही पाठी लावला, फडफडत होता, पूर्ण पाऊस वाकडा तिकडा येतो आणि त्याच आम्ही फॉर्मॅटमध्ये 6 तर लावतो 4 एक्क्यांनी, 7 तर लावतो 4 एक्क्यांनी त्या पावसात. का तर उद्या जाऊन तुम्हाला जी 365 दिवसांमधले जे काही तास असतात आणि त्या तासांमधला जेव्हा तुम्ही ठाण्याला किंवा कुठे मोठ्या अंडीला तुम्ही उभे असता तेव्हा तुम्हाला फक्त 1 मिनिट मिळतो. म्हणजे 365 दिवस बघितलेली वाढ 3 महिने, या 3 महिन्याची मेहनत ही फक्त तुम्हाला 1 मिनिटात देते. त्या मेहनतीने आम्ही डोकं लावतो आणि त्या मेहनतीने आम्ही खेळतो. रात्रीचे 2 वाजतात, 1 वाजतात, काही पोरं मग गाड्या काढतात, पोरांना सोडायला जातात, घेऊन येतात, खूप लगबग असते.
आणि जोगेश्वरी ही पंढरी का आहे हे जर कोणाला बघायचं असेल ना, आई शपथ सांगतो रात्रीचं 2 वाजता फेरी मारा. रात्रीचे 2 वाजता फेरी मारा, इथून तिथून शॉर्ट्स घालून पोरं घरी जाताना दिसते. रात्रीची 2 वाजता जी जागवणारी जोगेश्वरी आहे ना, ही दहीहंडीवाल्यांनी आहे. तर पूर्ण ट्रेन भरून पोरं जातात लास्टच्या ट्रेनला घरी. म्हणून आम्ही हक्काने सांगतो की जोगेश्वरी ही आम्ही जोगेश्वरीकर. आम्ही जोगेश्वरी दहीहंडीची पंढरी आहे. फायनली मित्रांनो आता प्रॅक्टिस संपली आहे. मित्रांनो आता वाजलेले आहेत नाही म्हणता तरी 12 झालेत. कसं असतं प्रत्येक मंडळाला आपल्याला मुलाखत जी आपण घेतो आणि त्यांच्याबरोबर व्यक्तिशः राहावं लागतं. त्याचं कारण कसं असतं माहिती आहे काय, फक्त येऊन शूटिंग करणं महत्त्वाचं नाही. ते मंडळातलं जो बॅकएंड टीम जी आहे, जी मेहनत करणारी बाकीचे पण हात आहे, त्यांची पण काहीतरी म्हणणी असतात. ते पण काहीतरी आपल्या पथकासाठी जे करतात, ती मेहनत करतात, ते पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं असतं. तो फायनली मित्रांनो आता मी माझा इथे ब्लॉग संपवतो आणि जाता जाता ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटद्वारे मला प्रतिक्रियाही कळवा, जेणेकरून मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा ज्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास धन्यवाद.